नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। जेव्हा राहुलदादा पाटील यांना सर्जाविषयी किंवा या संपूर्ण प्रकरणाविषयी कळाले तेव्हा राहुलदादा पाटील यांनी स्वतः इंस्टाग्रामवरती लाईव्ह येत या सर्व प्रश्नांची उत्तरे बेधडकपणे इंस्टाग्रामवरती दिली। एवढंच नाही तर मला या प्रकरणातील काहीही माहीत नव्हतं अशा प्रकारचा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे। खरं तर सर्जाविषयी हे जेव्हा प्रकरण घडलं त्यानंतर अनेक जणांनी राहुलदादा पाटील यांना प्रश्न केले व स्वतः राहुलदादा पाटील यांनी इंस्टाग्रामवरती लाईव्ह येत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। तर अंकिताताई निंबाळकर यांनी विठ्ठल नानांना 15 लाख रुपये देऊन हा बैल त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती स्वतः राहुलदादा पाटील आणि अंकिताताई निंबाळकर यांनी इंस्टाग्राम लाईव्हवरती दिली व त्यानंतर अंकिताताई निंबाळकर यांच्या ताब्यात हा बैल आलेला आहे आणि विठ्ठल नाना यांनी त्या डॉक्युमेंटवरती देखील सह्या केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं व राहुलदादा पाटील यांनी देखील स्वतः इंस्टाग्रामवरती येत अंकिताताई निंबाळकर यांना फोनवरून ही सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि लोकांपर्यंत अगदी खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे राहुलदादा पाटील आणि अंकिताताई निंबाळकर यांच्या ह्या संवादाचा व्हिडिओ जो की इंस्टाग्राम लाईव्हवरती लाईव्ह झालेला होता तो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। नेमका तो त्यांचा संवाद आहे तरी काय बघूयात। आणि नानांनी ताईकडनं 15 लाख रुपये ते घेतले आणि बैल ताईंकडे दिला। नका करू, आधी सगळ्या गोष्टी जाणून घ्या, काही गोष्टी काय आहेत काय नाही आहेत। आता मी ताईंशी फोनवर बोलतोय, ताई सांगतायत मला का 15 लाख रुपये नानांनी दिलते का नव्हते दिले ते माहिती नाही, दिले असतील तरी आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती ताई सांगते, पण मी त्यांचे 15 लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो आणि बैल गिरवीला गेलाय। ही गोष्ट मी आता तुमच्या समोर ताईंशी बोलतोय, माझे दोन्ही मुलांची शपथ, मला याच्यामध्ये काहीच माहित नव्हतं। ताई काय माहिती होता का मला याच्यामध्ये? नक्की ना ताई, तुम्ही खरं सांगा। हे बघा लाईव्हला चालू आहे, मी तुम्हाला कॉल तरी केलता का एवढे दिवस? ते जाऊ द्या, आता मी काय सांगतो, तुमचा दोघांचा जे झालाय ते प्रेमापोटी झालाय ना। तर मित्रांनो, अशा प्रकारे राहुलदादा पाटील यांनी स्वतः या प्रकरणाविषयी खुलासा केलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।